नमस्कार, श्री स्वामी समर्थ. उद्या आहे दुसरा श्रावणी सोमवार. तर दुसऱ्या श्रावणी सोमवारी आपण शिवामूठ तीळ अर्पण करायचे आहेत. प्रत्येक हिंदू घरामध्ये शिवलिंग असणे महत्त्वाचे आहे. तर कोणाकडे शिवलिंग नसेल तर तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये शिवलिंग आणून त्याची स्थापना आपल्या देवघरात करू शकता. पहिल्या श्रावणी सोमवारी आपण काही अडचणी किंवा मासिक धर्म आला असेल, शिवपूजन करणे शक्य झाले नसेल किंवा आपण शिवामूठ अर्पण केले नसेल तर या श्रावणी सोमवारी आपण शिवमूठ तांदूळ अर्पण करू नये. तर या दुसऱ्या श्रावणी सोमवारी आपण शिवामूठ तीळच अर्पण करायचे आहेत. तर हे तीळ पांढरेच घ्यायचे आहेत. काळे तीळ आपण भगवान शंकरांना कधीही अर्पण करू नयेत. श्रावण महिन्यामध्ये शिवपूजनाला विशेष महत्त्व आहे. आपण या श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी शिवपूजन कसे करावे, आपल्याला मंदिरात जाणे शक्य नसेल तर आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने शिवपूजन कसे करू शकतो ते पाहू. आपण ज्या ठिकाणी शिवपूजन करणार आहोत ती जागा गंगाजल शिंपडून स्वच्छ करावी. एक पाट किंवा चौरंग घेऊन त्यावर पांढरेच वस्त्र अंथरावे. शिवपूजनासाठी कधीही भडक रंगाचे वस्त्र अंथरू नये. यासाठी आपल्याला पांढरे शुभ्र वस्त्र वापरायचे आहे. प्रथम आपण दिवा प्रज्वलित करून दिव्याचे पूजन करून घ्यावे. त्यानंतर एका तामणामध्ये शिवलिंग घेऊन शिवलिंगाला प्रथम अभिषेक घालावा. प्रथम पाण्याने अभिषेक घालावा, त्यानंतर दुधाने. शिवलिंगाला अनेक प्रकारे अभिषेक घातला जातो. यामध्ये पंचामृताने अभिषेक घातला जातो. त्याचबरोबर साखरेने किंवा मधाने, उसाच्या रसाने अशा वेगवेगळ्या पद्धतीने शिवलिंगाला अभिषेक घालू शकतो. तुम्ही ज्या पद्धतीने अभिषेक घालणार आहे त्या पद्धतीने तुम्ही घालू शकता. मी येथे दुधाने अभिषेक घालणार आहे. त्याचबरोबर मी मधाने व साखरेनेही अभिषेक घालत आहे. अभिषेक घालून झाल्यानंतर परत एकदा पाण्याने अभिषेक घालून शिवलिंग स्वच्छ करून घ्यावे. शिवपूजन करत असताना नेहमी शिवलिंगाचा निमुळता भाग हा उत्तरेकडे असावा. शिवपूजा करणाऱ्या व्यक्तीचे तोंड हे पूर्वेकडे असावे. ही पूजा स्त्री पुरुष कोणीही केली तर चालते. शिवपूजन हे पती पत्नी दोघांनी एकत्र केली तरी चालते. शिवलिंगाला प्रथम भस्म लावावे. शिवपुराणानुसार शिवपूजा भस्माशिवाय अपूर्ण आहे. शिवभस्म का लावतात तर दक्ष प्रजापतीने शिवाचा अपमान केला तेव्हा सतीने हवनकुंडात आपल्या प्राणांची आहुती दिली. तेव्हा भगवान शिवशंकरांनी सतीच्या चितेचे भस्म शरीराला लावले. तेव्हापासून भगवान शिवशंकरांना भस्म लावण्याची प्रथा चालत आली आहे. भस्म लावल्यानंतर शिवलिंगाला आपण बेलपत्र अर्पण करायचे आहेत. बेलपत्र घेत असताना कधीही खराब, तुटलेले किंवा किडलेले बेलपत्र घेऊ नये. बेलपत्र वाहत असताना त्याचा पानाकडचे टोक हे आपल्याकडे असावे व देठ शिवलिंगावर असावे. देठाकडे जो गाठीसारखा भाग असतो तो आपल्या नख न वापरता बोटाने तोडून टाकायचा आहे आणि मगच शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करायचे आहे. भगवान शिवशंकरांनी स्वतः सांगितले आहे, माझ्या डाव्या डोळ्यात चंद्र, उजव्या डोळ्यात सूर्य आणि मध्यभागी अग्नी आहे. बेलपत्र हे शिव त्रिनेत्राचेच रूप आहे. बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शंकरांसह सूर्य, चंद्र आणि अग्नीची पूजा होते. स्कंद पुराणानुसार बेलाच्या झाडात गिरिजा, माहेश्वरी, दक्षिणायनी पार्वती, गौरी आणि कात्यायनी या देवी राहतात. बेलपत्र अर्पण केल्याने या देवींचीही पूजा होते. भगवान शिवशंकरांनी नेहमी पांढरीच फुले अर्पण करावीत. त्याचबरोबर तुम्ही रुईची फुले, कनेर किंवा धोत्र्याची फुले अर्पण करावीत. त्याचबरोबर धोत्र्याची फळी भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे. दुसऱ्या श्रावण सोमवारी आपल्याला शिवामूठ तीळ अर्पण करायचे आहे. एका मुठीमध्ये तीळ घेऊन ती मूठ शिवलिंगावर धरून आपल्याला शिवामूठ तीळ अर्पण करायचे आहेत. दुसऱ्या हाताने त्या मुठीवर पाणी सोडायचे आहे. अशा पद्धतीने आपण दुसऱ्या सोमवारी शिवामूठ तीळ अर्पण करायचे आहे. ही शिवामूठ अर्पण करत असताना आपल्याला शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा, नणंद जावा भरदारा आवडतीची नावडती करे देवा, असे म्हणून आपल्याला शिवामूठ अर्पण करायचे आहे. भगवान शंकरांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी श्रावणात शिवपूजन केले जाते. दीर्घायुष्य, अकाली मृत्यू आणि रोगापासून मुक्ती मिळवण्यासाठी श्रावणात भगवान शिवशंकरांची विशेष पूजा केली जाते. ही सर्व पूजा करत असताना आपल्याला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा सतत जप करावा. स्त्रियांनी नमः शिवाय व पुरुषांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा सतत जप करावा. आपल्याला जर शक्य असेल तर महामृत्यूचे मंत्रही यावेळी म्हणायचं. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव वंदनाम मृत्युमुक्षे मामृतात. हा मंत्र तुम्ही पूजा झाल्यानंतर 108 वेळा म्हणावा. हा मंत्र तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. श्रावणात आपण एकदा तरी शिवलीलामृताचे पारायण करावे. आपल्याला जर शिवलीलामृताचे पारायण करणे शक्य नसेल तर श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिवलीलामृतमधील 11वा अध्याय जरूर वाचावा. शिवपूजनामध्ये कधीही नारळ किंवा नारळ पाणी भगवान शंकरांना अर्पण करू नये. तसेच भगवान शंकरांना केतकी, केवडा ही फुलेही अर्पण करू नयेत. भगवान शंकरांची पूजा करताना शंख कधीही पूजनामध्ये घेऊ नये. या पद्धतीने तुम्ही प्रत्येक सोमवारी भगवान शिवशंकरांची अगदी साधी सोपी पूजा मांडायची आहे. आपल्याला शक्य असेल तर आपण भगवान शिवशंकरांच्या मंदिरात एखाद्या सोमवारी ते जाऊन दर्शन घ्यावे. भगवान शंकर भोलेनाथ आहेत, ते आपल्या भक्तांवर लगेच प्रसन्न होतात. माता पार्वतीनेही भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यातच व्रत केले होते व आपले पती म्हणून
भगवान शंकरांना मागितले होते। त्यांच्या तपस्येने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्यांची इच्छा पूर्ण केली होती। श्रावणात रुद्राभिषेकाला विशेष महत्त्व आहे। तुम्ही जर रुद्राभिषेक करणार असाल तर तुम्ही श्रावणात रुद्राभिषेक करू शकता। तुम्ही देखील प्रत्येक सोमवारी अशी साध्या पद्धतीने शिवलिंगाची पूजा करू शकता। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।